या ठिकाणी सिद्धलिंग आहेत यांच्याकडून हे गुरुपूजन केलं जात आहे. या आपल्या सर्व शिष्याने गुरुपूजन करून घ्यायचंय. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा दिवस हा भाग्याचा म्हणावा लागेल. कारण का तर प्रत्येकजण आपापल्या जीवनामध्ये कोणता ना कोणता गुरु करत असतो. आमचे संगीत क्षेत्रातील गुरु म्हणजेच जे भजन क्षेत्रातील गुरु म्हणजेच रत्नभूषण बुवा गौरवजी पांचाळ यांच्या गुरुपूजनाचा कार्यक्रम आम्ही सर्व शिष्यमंडळींनी आज आयोजित केलेला आहे. परवाच मागे गुरुपौर्णिमा झालेली आहे आणि आज त्यांच्या गुरुपूजनाचा कार्यक्रम आहे. त्यानिमित्ताने मी आज चाललो आहोत आणि आज भारी वाटते. कारण का गुरूंचं पूजन करायला मिळणार आहे. ज्या गुरूंसोबत आपण म्हणजे वर्षभर ज्ञान घेत असतो, जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकत असतो, त्यांचं आज गुरुपूजन करण्याचा योग आज आम्हाला लाभणार आहे. त्यामुळे भारी वाटतं आहे मस्तपैकी. आणि त्या ठिकाणी कोण कोण येणार आहेत वगैरे काय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळेलच. तर मी आता निघालो इथून गौरव बुवांच्या घरी जायचं आहे पुनगुसला. तर तिथे त्याच ठिकाणी तो गुरुपूजन सोहळा आहे. तयारी इकडे आमची चालू आहे. आता अजूनपर्यंत खूप गोष्टी इकडे मांडायच्या आहेत. सकाळी लवकर आलेलं आहे इथं तयारी करण्यासाठी. बॅनर वगैरे लागलेला आहे मस्त आहे की, सजावट वगैरे छान केलेले आहेत. तयारी आता बऱ्यापैकी झालेली आहे. थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होईल. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मित्रांनो, गुरूंच्या उपकारांच्याने आपले गुरूंच्या चरणी असलेले मन कृतज्ञते भरून येते. तेव्हाच आपल्या तोंडून हा श्लोक बाहेर पडतो. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. ज्ञानरूपी प्रकाश शिष्यापर्यंत पोहोचवणाऱ्या गुरूंची प्रार्थना करण्याचा हा आपला खास करून दिवस. गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर. त्या सागरातून पाणी काढायचे म्हणजे वाकूनच काढले पाहिजे. म्हणजे गुरूंजवळ शिष्याने नम्र असलंच पाहिजे. गुरु विण कोण जावीला वाट, हे मात्र प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सुरुवात दीपप्रज्वलनानं प्रतिमा पूजन करून करणार आहोत. या कार्यक्रमाची रूपरेषा असणार आहे दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन, गुरुपूजन, सत्कार समारंभ. या ठिकाणी शिक्षकांचे गायन होईल आणि त्यांचं आभार प्रदर्शन होईल. नेहमीच आपण हा कार्यक्रम मोठ्या उत्सुकतेपणे पार पाडतो. कारण असा सुवर्ण वर्षातून हा एकदाच घडून येतो. कालच आपल्या संगमेश्वरी भजन मंडळाचा आपला गुरुपौर्णिमा सोहळा पार पडला. त्या ठिकाणी सुद्धा दिग्गज असे भजनिक बुवा उपस्थित होते, ज्यांच्या ज्ञानामृतातून आपण अभंगवाणी आणि संतांची परंपरा उपडी नेण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी गुरुमाऊली गौरव पांचाळांच्या वतीनं दीपप्रज्वलन केलं जातंय. मी गणेशजी सावंत यांना विनंती करतोय, त्यांचं पुढे यायचंय. त्याचप्रमाणे सन्माननीय देवगडमधून खाल या कार्यक्रम उपस्थित नाही. सन्माननीय राजेशजी मिस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना तर विनंती करतोय आपण या ठिकाणी पुढे यायचंय. ठिकाणी उत्तमदादा भोसले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना तर विनंती आपण दीपप्रज्वलन करून घ्यायचंय. एक कलाकार म्हणून ज्यांची टीव्हीवरती ओळख आहे चांगल्या प्रकारे आमचे उत्तमदादा भोसले आहेत. शिवाजी महाराज की, शिवछत्रपती शिवाजी महाराज की जगदम जगदम. धन्यवाद. ज्या गुरूंच्या सानिध्यामध्ये शिवछत्रपती स्वराज्याची पांचाळभवनच्या प्रतिमेला पुष्पार्पण अर्पण करायचं. सरिता त्यांना पण
गुरु म्हणजे ज्ञानाचा दिवा आणि अंधारात दाखवतो वाट दिली. पायाशी नतमस्तक हो गुरु पौर्णिमेला आशीर्वाद घेऊ. ज्या शिवछत्रपती शिवरायांनी संत रामदासांना आध्यात्मिक गुरु मानले तेव्हा संत रामदास म्हणून गेले, निश्चयाचा महामरू बहुत जनाचे आधारू, अखंड स्थिती निर्धारू श्रीमंत योगी, परोपकार किया राशी उदंड उघडती जयासी, तस तयाचे गुण महत्वाची तुलना कशी. म्हणजे गुरुची तुलना कोणीच करू शकत नाही. जो संदेश समर्थ रामदासांनी शिवछत्रपतींना दिला आणि संत परंपरा अशी अखंड या महाराष्ट्रात चालू झाली. त्या संत परंपरेतून गुरुज्ञानाचा महिमा प्रत्येकाला सांगितला गेला आणि हे ज्ञान आत्मसात करण्यासाठी गुरुमाऊली गौरवांच्या यांनी गुरुवर्य शिष्येरू बाबा यांना गुरुस्थानी म्हणून त्यांच्यावर जे ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि ते ज्ञान सर्व शिष्यांना दिलं. खरोखरच एवढ्या कमी वयामध्ये ज्या संगीताची साथ घेऊन जे ज्ञान संपादन करून ते ज्ञान वाटण्यात सुद्धा मोठेपणा लागतो आणि तो मोठेपणा आमच्या गुरुमाऊलींच्या ठाई आहे. आणि अशा ह्या गुरुमाऊलींचा आजचा हा गुरुपूजनाचा सोहळा खरोखरच एक आनंदमय सुवर्णमय असा हा सोहळा असतो. आणि या सोहळ्याला सर्व शिष्यगण ग्रामस्थ उपस्थित असतात. ज्या ठिकाणी प्रतिमा पूजन चालू आहे, मी बंधू मिस्त्री यांना विनंती करू आपण या ठिकाणी पुढे यायचंय. पक्वांमधील उत्कृष्ट गुरुवर्य म्हणून ज्यांचं नाव आहे असे आमचे संदेशजी पार्थिबुवा. कधीही जा पार्थिबुवांकडे नेहमीच चेहऱ्यावरती हसू, पण पक्वास शिकवताना समोरच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आसू आणायची सुद्धा ताकद त्यांच्या बोटामध्ये असे आमचे संदेशजी पार्थिबुवा, ज्यांनी अनेक शिष्य आज घडवत आहेत. आता सुद्धा शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पक्वात समोर बसवून प्रॅक्टिस साठी देऊन आज या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर तुमचे जरा जोरदार टाळ्यामध्ये आपण या ठिकाणी स्वागत करूया पार्थिबुवांचे. आणि या माऊलीने आपली गुरुपौर्णिमा ठेवलेली आहे आपल्या गुरुजींची नेवरे मुक्कामी 9 तारखेला. तर त्या ठिकाणी सुद्धा सगळ्यांनी आवर्जून उपस्थित राहायचंय आणि खरं तो सुद्धा सोहळा आपण याची डोळा अनुभवायचा आहे. असे आमचे संदेशजी पार्थिबुवा नेहमीच सगळ्यांच्या भजनामध्ये उत्तम असे पक्वासात करतात. आपल्याला सुद्धा लाख लाख धन्यवाद. गुरुवर्य गौरव मांचाळे जरा जोरदार आमच्या माऊलीसाठी होती, कारण की कोणीतरी माझ्याकडे असलेलं ज्ञान घेऊन पुढे घडलं पाहिजे ही असणारी मनीची आज मला वाटतं पूर्णत्वात जाते. कारण स्वतःच्या अशा या वयामध्ये 100च्या वरती शिष्य असणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. गुरु मानन ही सोपी गोष्ट नाही, कारण त्या कर्तव्यशी व त्या दिलेल्या शब्दाची जाण प्रत्येकाला असणं गरजेचं आहे. गुरु मानलं म्हणजे तेवढं सोपं नाही. यासाठी की त्या गुरूंचे ज्ञान आपण आत्मसात करताना आपण त्या गुरूंच्या साता समुद्रावरती नक्कीच यशस्वीरित्या झळकते. या ठिकाणी मी माऊलींना विराजमान होण्याची विनंती करतो आणि शिष्यगणांना विनंती करतो की आपण पूजन करून घेतो. त्या ठिकाणी सुद्धा असंच वातावरण सुंदर पाहायला मिळतं. या ठिकाणी सिद्धलिंग यांच्याकडून हे गुरुपूजन केलं जात आहे. या आपल्या सर्व शिष्याने गुरुपूजन करून घ्यायचंय. Ya namaste mandalo bolia. या ठिकाणी हा मान असाच मिळत नाही. गुरुवर्य होणं हे खूप कठीण काम असतं. आज आपल्या माध्यमातून सुद्धा अनेक जण घडले गेलेले आहेत.
आज या ठिकाणी आमचा आर्यन जरी असला तरी उत्तम असा तबला वादक करतो. कुठलं कुठे ती गोष्ट बघितली तरच शिकता येते आणि ते शिकण्यासाठी ते शिकवण्यासाठी एका गुरुची गरज असते. म्हणून आज या ठिकाणी आपलं पूजन केलं जाते. सर्व शिक्षकांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. बुवा पुढे बुवा खंडेकर बुवा चला सिद्धू. सर्व शिक्षकांच्या वतीने हा सन्मान केला जातोय. अश्विनी कधी विनंती करतोय की या ठिकाणी आपण उपस्थित राहायचंय. आपला सौबतिक सत्कार केला जातो या ठिकाणी, कारण या सर्व सोहळ्यामध्ये आपला खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. विनंती करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे. मी नरवडे बोलून विनंती करतो की शासनपर्यंत त्यांना सन्मान करायचे. सुद्धा या ठिकाणी मी प्रवेश यांना विनंती करतोय की शास्त्री प्रवेश देऊन त्यांना सन्मान करायचंय. धन्यवाद. धन्यवाद माऊली. यानंतर मी सन्माननीय नंदकुमार. त्याचप्रमाणे आमचे गुरु माऊली आणि या ग्रंथा आणि आमच्या वैदिकचे सत्कार करता येते आमचे परवा मित्र सुजित शिवल. शिष्यमंडळींचं आता गायन असेल, भजन होईल. सगळे आता भजनाला बसतायत. सन्माननीय बुवा गुड्डू कनेरी म्हणजेच सागर कनेरी बुवा सुरुवात करणार आहेत. सगळे शिष्यमंडळी बसलेत. गुरु बिन नाही कुणी रे, दत्त नामाची गुरु बिन नाही कुणी रे, दत्त नामाची गुरु माऊली गुरु माऊली सावली जीवाची, गुरु माऊली सावली जीवाची, तुझ बंधू गीता आहे दत्त नामाची घातले. गुरु बिन नाही दत्त नामाची घातले. आज मला पप्पा सांग करताय. लहानपणी मी बुवांचा एक अभंग बघायचो, आम्ही ज्याचे दास. तेव्हा आमचे वैभव बुवा कोरस मध्ये बसले होते. खरोखर आज भाग्य माझं समजतं की ज्या गौरव बुवाने मी
मोबाईलमध्ये बघितलं त्या युट्यूबवर बघितलं ते आज गौरव बुवा माझे गुरु बनतात, आज माझ्या बाजूला बसले. किती भाग्याची गोष्ट आहे माझ्यासाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवून जाऊया. ही सगळी कृपा आहे ती माझ्या आई वडिलांची आणि माझे गुरुजी. आज त्या गुरुजींमुळे किती ओळख झाली आहे, बरोबर की नाही. त्याचप्रमाणे आमचे संदेश दादा भारती तबला साथ करतायत. एकदा जोरदार टाळ्या दोघांसाठी होऊन जाऊया. आता आम्ही गायन करून आमचं झालंय. आता आलेलं आहे जेवायला. जेवायची व्यवस्था आहे. भूक लागले. वाजलेत 2:45 झालेत. जेवलेलं नाही सकाळपासून, त्यामुळे भूक लागली. पाऊस पण आला इकडे. बाकी काय म्हणताय. आता जाकाने झालेलं आहे आम्ही कार्यक्रमावरून आणि कार्यक्रम संपन्न झालेला आहे. तर अशा पद्धतीने आमचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम, गुरुपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर खूप मजा आली. सगळेजण होते, शिष्यमंडळी वगैरे. सुंदररित्या सगळ्यांनी गायन वगैरे केला. सगळंच काही दाखवू शकलो नाही. जेवढं शक्य झालं तेवढं शूट केलं आहे आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारचे कोणता गुरु केला आहेत काही कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा ब्लॉग इथेच थांबूया. आजचा व्हिडिओ, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.